अरे सगळीकडे चपल्या पिशव्या सगळं त्यावरती पब्लिक. खूप दिवसांनी मी आज माझ्या रूमवर आलो आणि रूमची जी हालत होती ना ते बघून मला तर शॉकच बसला. आजचा व्लॉग फुल रिअल आहे, नो ॲक्टिंग ओनली रियालिटी. दरवाजा उघड्या, अंधारच आहे सगळं. लाईट लावून बघू. अरे सगळीकडे चपल्या पिशव्या सगळं इसकटलेलंच आहे सगळं. पहिला नाही की आमचीच रूम आहे की कोणाची रूम आहे ते समजा ना. सगळीकडे कपडे वगैरे सगळं पडलेलंच आहे. किचनवर पण सगळ्या बाटल्या आहेत, ती ग्लास वगैरे भांडी वगैरे काय धुतलेलं नाही, सगळं तसंच आहे. नक्की तो कोण राहत होतं का नाही तेच समजा. अवघड आहे. बेडरूमची पण वाट लागली सगळी. इथं पण सगळी कपडे वगैरे हाय अशीच पडलेली. राहिलं तर तिघ आहे, पण 10-15 माणसांचं साहित्य आणून टाकले रूमवर. बाल्कनीत पण आपण जाऊन बघू. बाल्कनीत पण खूप घाण झाली. ओपनच आहे ना. हो ना ओपन. अरे ओपनच होई नाही. इथून बघा बाल्कनीत पण खूप घाण आहे. मित्रांनो, तुम्ही पण खूप दिवसातून घरी गेलो अशी कधी सिच्युएशन झाली आहे का? झाली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चलो कामाला लागूया. आपण ही रूम आता फुल क्लीन करून टाकणार आहे. बिफोर आफ्टर ट्रान्झॅक्शन दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघून घ्या मित्रांनो. चला अस्तर घेऊ आता आपलं. मटेरियल ठेवून घेऊ पहिला आपण एका साईडला, म्हणजे आपल्याला ह्या साईडला पण साफसफाई करता येईल. पिशवी खूप मटेरियल आहे. बॅगा वगैरे सगळं भरले. खराब हो जाएगा, मैं अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. कंट्रोल सगळ्या बॅगा झाले ते बघितलं ना. सगळ्या बाटल्यांचा ढीग लागलाय नुसता. बिसलेल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. हा बहुत पैसा आहे अपने पास. तर मित्रांनो, आपलं बेडरूम क्लीन झालंय. तर मी तुम्हाला दाखवत होता बेडरूम मध्ये कसं दिसते. बघा इथे किती घाण होती तुम्हाला पण माहिती आहे. स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलेच किती घाण होती. बघा पूर्ण बेडरूम मी क्लीन करून टाकले. पूर्ण बेडरूम क्लीन. आता वाटते की ही माझी रूम आहे. पार्ट 2 मध्ये आपण किचन आणि हॉल साफ करणार आहे. तुम्ही पार्ट 2 पण बघा.